या बाप्पाला आणणं हे सुद्धा एक आव्हानात्मक आणि कौशल्याचं काम असतं, कारण भव्य दिव्य अशी ही मूर्ती असते। लालबागच्या राजाच्या मंडपातली ही थेट दृश्य आपण पाहतोय। लालबागच्या राजाच्या विसर्जनाला आता सुरुवात होते। लालबागच्या राजाला मंडपातून आता बाहेर आणलं जातंय आणि आपल्या या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांनी इथे मोठी गर्दी केलेली आहे। तर लालबागच्या राजाच्या मिरवणुकीला आता सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय तर लालबागच्या राजाची आरती नुकतीच संपन्न झाली आणि त्यानंतर आता त्याला मंडपातून बाहेर आणलं जातंय। खरं तर अतिशय भव्य दिव्य अशी ही राजाची मूर्ती असते, त्यामुळे राजाला मुख्य दरवाजापर्यंत मुख्य द्वारापर्यंत आणणं हे सुद्धा एक आव्हानात्मक आणि कौशल्याचं काम असतं। सध्या ही चार दृश्य आपण पाहतोय। परळचा महाराजा हा विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे। लालबागच्या राजाची आरती संपन्न झाली आणि आता त्याला देखील मंडपातून बाहेर आणलं जातंय। मुंबईचा राजा हा सकाळी 8:30च्याच दरम्यान विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे, तर चिंचपोकळीचा चिंतामणी देखील विसर्जनासाठी आता मार्गस्थ होतोय। लालबागच्या राजाला मंडपातून कार्यकर्ते सध्या बाहेर आणतायत। भव्य दिव्य अशी मोठी लालबागच्या राजाची ही मूर्ती असते। लालबागचा राजा जरी आत्ता दुपारी मार्गस्थ होत असला तरी त्याच्या विसर्जनासाठी बराच वेळ लागतो, कारण मुंबईचा जवळपास अर्धा टप्पा, लालबाग परळचा परिसर आणि त्यापुढचा दक्षिण मुंबईचा असा सर्व भाग करून एक मोठा वळसा मारत रात्रभर पहाटे प्रवास करत उद्या सकाळी खरं तर गिरगाव चौपाटीवर हा गणपती बाप्पा दाखल होतो आणि तो राजा आहे, त्यामुळे अर्थातच त्याच्या विसर्जनाचा आणि मिरवणुकीचा एक थाट वेगळाच असतो आणि या महाकाय मूर्ती असतात खरं तर, आणि त्यामुळे त्यांचं विसर्जन अगदी खोल समुद्रात जाऊन करणं तितकंच गरजेचं असतं। आणि या आपल्या लाडक्या बाप्पाला खरं तर निरोप देण्यासाठी लाखोंच्या संख्येनं इथे गर्दी उसळते आणि लाखोंच्या संख्येनं उसळलेली ही गर्दी नियंत्रित करणं हे एकट्या पोलीस प्रशासनाचं किंवा प्रशासनाच्या आवाक्याचं काम नसतं। अर्थातच बाप्पाची कृपा असते, त्याचा आशीर्वाद देखील असतो आणि यामुळे हे कार्य निर्विघ्नपणे वर्षानुवर्ष पार पडत असतं। जे चित्र मुंबईत तेच चित्र पुण्यात आणि राज्याच्या इतरही भागात पाहायला मिळतं। आणि आता थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, लालबागच्या राजाची आरती संपन्न झाली आणि आता त्याला मंडपातून बाहेर आणलं जातंय। खरं तर मुख्य दरवाजापर्यंत मुख्य द्वारापर्यंत या बाप्पाला आणणं हे सुद्धा एक आव्हानात्मक आणि कौशल्याचं काम असतं। बाप्पाचा हा सगळा प्रवास आता कसा सुरू आहे? लालबागचा राजा विजय असो या जयघोषासह आता लालबागच्या राजाची राजेशाही विसर्जन मिरवणूक पुढे निघालेली आहे। आपण इथे माझ्या मागे पाहू शकतो। लालबागच्या राजाच्या मुख्य स्टेजवर लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती आता पुढे आणण्यात आलेली आहे। विसर्जन रथावरती लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती आणण्याचा प्रयत्न आता मंडळाकडे केला जात आहे। पुढच्या काही मिनिटातच लालबागचा राजा जो आहे विसर्जन रथावरती आरूढ होईल आणि त्यानंतर लालबागच्या राजाची विसर्जन सुरुवात होणार आहे। आपण इथे समोर दृश्य पाहतोय, लालबागच्या राजाची वात्सल्य मूर्ती जी आहे तिला विसर्जन रथावरती आणलं जात आहे। एक नियोजन असतं आणि त्या नियोजनाचा भाग जो आहे ते आपण सर्वत्र एक जुटीने केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। लालबागच्या राजाची मूर्ती विसर्जन रथावरती आल्यानंतर खऱ्या अर्थाने विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे आणि लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावरती लालबागचा राजा येण्यासाठी जवळपास 1 तास लागू शकतो। आपण इथे समोरची दृश्य इथे पाहतो आहोत। लालबागच्या राजाची वात्सल्य मूर्ती जी आहे ती विसर्जन रथावरती आता आणण्यात आलेली आहे। पुढच्या काही क्षणातच लालबागचा राजा हा विसर्जन रथ जो आहे तो विसर्जन रथ लालबाग मार्केटमधून विसर्जनासाठी निघणार आहे। भव्य अशी मिरवणूक निघणार आहे आणि लालबागचा राजा मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लालबागचा राजा येईल त्यावेळेला एक नेत्रदीपक सोहळा जो आहे तो आपल्या सर्वांना पाहता येणार आहे। लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीचा हा सर्वोच्च असा क्षण असणार आहे। हजारोच नाही तर लाखो गणेश भक्त हा सोहळा पाहण्यासाठी लालबाग परिसरामध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं।
निश्चितच उदय, खरं तर लाखोंच्या संख्येनं आपल्या या लाडक्या बाप्पाला, आपल्या राजाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी तर इथे असतेच. मात्र जसं मी मगाशी म्हटलं की मुख्य दरवाजापर्यंत राजाला आणणं एक आव्हानात्मक आणि कौशल्याचं काम असतं. साधारण याला किती वेळ लागू शकतो? पुढील साधारणतः एक तासाभरामध्ये मुख्य प्रवेशद्वारावरती लालबाग राजाची मूर्ती येईल. आपण आता इथे समोर पाहू शकतो लालबाग राजाची जी मूर्ती आहे, वास्तव्य मूर्ती आहे, तिला आता विसर्जन रथावरती आणण्यात आलेला आहे आणि पुढच्या काही क्षणातच भव्य अशा विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे लालबाग मार्केटमध्ये. आणि लालबाग मार्केटमध्ये लालबाग राजाच्या स्वागतासाठी इथे मोठे हार जे आहेत ते इथे लावण्यात आलेला आहे. प्रत्येक इथे व्यापाऱ्यांनी आपापल्या दुकानांच्या इथे एक स्वागत करणारे हार जे आहेत, लालबाग राजाचं स्वागत करणारे हार ते इथे लावण्यात आलेले आहेत. स्वीकारत लालबागचा राजा पुढे मार्गस्थ होणार आहे. साधारणतः तासाभराने लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ, लालबाग मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लालबागच्या राजाची ही वास्तव्य मूर्ती येईल. त्यावेळेला एक वेगळाच जल्लोष जो आहे, एक नेत्रदीपक सोहळा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्या आपण पाहतोय विजय रथावरती लालबागचा राजा आरूढ झालेला आहे आणि पुढच्या काही क्षणातच विजयी एकूण ही विसर्जन मिरवणूक आहे तिला सुरुवात होणार आहे. बरं उदय, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. तर आपण पाहतोय लालबागच्या राजाला सध्या मंडपातून बाहेर आणलं जात आहे आणि साधारण 1 तास लागू शकतो बाप्पाला मुख्य द्वारापर्यंत आणण्यासाठी, कारण अतिशय भव्य दिव्य अशी ही मूर्ती असते. त्यात मंडपात मोठ्या प्रमाणात गर्दी देखील असते. सध्या ही 4 दृश्य. परळचा महाराजा हा विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे. लालबागच्या राजाला देखील मंडपातून आता बाहेर काढण्यात येत आहे. मुंबईचा राजा हा सकाळीच विसर्जनासाठी मार्गस्थ झालाय आणि चिंचपोकळीचा चिंतामणी देखील अगदी काही क्षणात विसर्जनासाठी मार्गस्थ होतोय. आणि आता आपण पुण्यामध्ये जाणार आहोत. पुण्यामध्ये, कारण जे चित्र मुंबईमध्ये आहेत तसंच चित्र पुण्यामध्ये देखील आहे. पुण्याचे 5 मानाचे गणपती हे विसर्जनासाठी मार्गस्थ होतील आणि त्यानंतर इतरही सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होतील. पुण्यामध्ये माझ्या सहकारी श्वेता वडके सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. श्वेता, प्राजक्ता, आता लक्ष्मी रोडला आहोत आणि लक्ष्मी रोडला एका मागोमाग एक बेलबाग चौकातून आता सगळी मिरवणूक आता वळायला लागलेली आहे लक्ष्मी रोडकडे. आणि सर्वात पहिला मानाचा कसबा गणपती आणि याच कसबा गणपती जवळ आपण आहोत. जे ढोल ताशा पथक आहे त्यांनी बेलबाग चौकामध्ये एक दणदणीत सलामी दिली. त्यानंतर ताशावादन, ढोलवादन याचा आनंद दुतर्फा उभे असलेले सगळे गणेश भक्त, सगळे पुण्यातले नागरिक, बाहेर गावून जे कोणी ही मिरवणूक पाहण्यासाठी आलेले आहेत ते सध्या या सगळ्या वादनाचा आनंद घेत आहेत. आपल्याला दृश्यामध्ये आता हे झेंडा पथक दिसतंय. झेंडा पथक देखील अतिशय सज्ज आहे. इथे पोलीस अधिकारी सुद्धा मिरवणुकीमध्ये फिरून पूर्णपणे सगळ्याचा आढावा घेत आहेत. सुरक्षेचा शिस्तबद्ध पद्धतीनं मिरवणुकीला सुरुवात तर झालेली आहे आणि अशीच पूर्णपणे ही मिरवणूक संपन्न व्हावी यासाठीच सगळेजण प्रयत्नशील आहेत. वेगवेगळे पेहराव केलेले, आकर्षक अशा काही वेशभूषा केलेले व्यक्ती सुद्धा, घोड्यावरती स्वार झालेले सुद्धा काही जण आपल्याला दिसतात. या मिरवणुकीमध्ये काही खास आकर्षणं जसजसे एक एक मंडळ पुढे येईल तसंच आपल्याला दिसेल. रुद्रगर्जना ढोल ताशा पथक हे कसबा गणपती सोबत आहे. मगाशी आपण एक बँड पथक सुद्धा पाहिलं जे गेल्या 92 वर्षांपासून कसबा गणपती सोबत आहे. आज पुण्यामध्ये अतिशय जल्लोषपूर्ण भारावलेलं असं वातावरण आहे आणि हेच वातावरण पुढचे 48 तास राहणार आहे. कारण पुण्यातला शेवटचा मंडळाचा गणपती विसर्जित होईपर्यंत ढोल ताशांचा गजर हा असाच सुरू राहणार आहे. आणि प्राजक्ता, आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर, कोल्हापूर सगळ्याच ठिकाणची मिरवणुकीतली ही दृश्य आपण दाखवतोय प्रेक्षकांना. यासाठी अगदी सकाळपासून आपले सगळे प्रतिनिधी वेगवेगळ्या भागामध्ये आहेत. हे शिस्तबद्ध संचलन ध्वज पथकांचं, ढोल पथकांचं हीच तर खासियत आहे पुण्याची. आणि पुण्याच्या मिरवणुकांची अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं पारंपरिक ढोल ताशांच्या वाद्यांच्या गजरात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. मानाचा पहिला कसबा गणपती हा आता मार्गस्थ झालाय लक्ष्मी रस्त्याला. त्याच्या मागोमाग तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा हे मानाचे 5 गणपती गेले की दुपारी 4 वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती असेल, बाबू गेनू, त्याचसोबत भाऊसाहेब रंगारी गणपती आणि हे सगळे गणपती मागोमाग निघतील. पुण्यातली जी काही असंख्य गणेशोत्सव मंडळं आहेत ती देखील त्याच्या मागोमाग विसर्जनासाठी निघतील. अलका चौकापर्यंत, लक्ष्मी रस्त्यावरून अलका चौकापर्यंत ही विसर्जन मिरवणूक संपन्न होईल. काही नदी पात्रामध्ये किंवा मग कृत्रिम जे
झाला. सध्या ही लालबागची दृश्य आपण पाहतोय. लालबागच्या राजाच्या मंडपातली ही दृश्य आहेत. राजाची नुकतीच आरती संपन्न झाली आणि आता विसर्जन मिरवणूक सुरू झालेली आहे. राजाची मंडपातून मुख्य द्वारापर्यंत आणण्यासाठी साधारण 1 तास इथे लागू शकतो, कारण भव्य दिव्य अशी राजाची ही मूर्ती असते. आणि मुंबईच्या राजाची भव्य दिव्य मूर्ती किंवा लालबागच्या राजाची ही भव्य दिव्य मूर्ती असते, त्यामुळे या विसर्जन मिरवणुकांना थोडा वेळही लागतो, कारण लाखोंच्या संख्येनं रस्त्यांवर भाविक भक्त इथे दाखल झालेले असतात. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी ढोल ताशांच्या गजरात सगळे दंग होतात. सध्या लालबागच्या राजाच्या मंडपातली ही दृश्य. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला देखील आता सुरुवात झालेली आहे. काही क्षणांपूर्वीच राजाची आरती संपन्न झाली. कोळी महिलांनी ठेका देखील धरला मंडपातच, आणि त्यानंतर आता लालबागच्या राजाला मुख्य द्वारापर्यंत आणलं जाईल आणि त्यानंतर मुख्य मार्गावरून लालबागचा राजा मार्गस्थ होईल. दोन दृश्य आपण पाहतोय. मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्लीचा गणपती हा सकाळी 8:30च्या दरम्यानच विसर्जनासाठी मार्गस्थ. त्याची ही दृश्य. खरं तर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी लाखोंच्या संख्येनं इथे गणेश भक्त दाखल होत असतात. मुंबईच्या राजावर सध्या पुष्पवृष्टी करण्यात येते. या संपूर्ण मार्गावर खरं तर या सगळ्याच गणेश बाप्पांवर पुष्पवृष्टी ठिकठिकाणी करत असते. भाविक भक्त आपल्या श्रद्धेनं आपल्या परीनं बाप्पांवर पुष्पवृष्टी करत असतात आणि बाप्पाला निरोप देत असतात. मुंबईमध्ये लालबागचा राजा असो, गणेश गल्लीचा राजा असो, चिंतामणीसह सार्वजनिक गणरायांचं आज विसर्जन होणार आहे. घरगुती गणपतींना देखील निरोप दिला जाणार आहे. दरम्यान नगारा, बँड, ढोल ताशांच्या गजरात या मिरवणुका निघालेल्या आहेत. मुंबईचा राजा हा आहे पहिला मान विसर्जन मिरवणुकीमध्ये निघण्याचा मुंबईचा राजाला, अर्थातच गणेश गल्लीच्या गणपतीला. दरम्यान आपल्या या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी लाखोंच्या संख्येनं इथे गर्दी झालेली पाहायला मिळते. प्रत्येक जण खरं तर आपल्या श्रद्धेप्रमाणे आपल्या बाप्पाची पूजा अर्चना करत असतात, त्याच्याकडे भरपूर आशीर्वाद मागत असतात, आपल्या मनातलं गाऱ्हाणं त्याच्या चरणी मांडत असतात. पुढच्या वर्षी तू लवकर ये असं प्रॉमिस घेऊनच त्याला निरोप देत असतात. आणि या सगळ्या परिसरातून अनेक गणेश विसर्जन मिरवणुकांना खरं तर सुरुवात होते. त्यामुळे या सगळ्या विसर्जन मिरवणुकीत कुठेही या मिरवणुका खोळंबू नये किंवा कुठेही विघ्न येऊ नये यासाठी अर्थातच या सगळ्या गणेश मंडळांमध्ये एक सुसंवाद असतो. तर ही दृश्य तुम्हाला अशीच दिवसभर पाहता येणार आहेत फक्त न्यूज 18 लोकमतवर. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच येतोय.